in shooting for our country. Thank you so much. थँक यू व्हेरी मच उषाजी. आणि आपल्या समवेत पुन्हा एकदा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत. रक्षाताई, एक मोठा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय. स्वप्नील कुशाळे तुमच्या महाराष्ट्र राज्याचा आणि महाराष्ट्राला 72 वर्षांनी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळतंय. खाशाबा जाधवांनंतर तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच ही आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्यावेळेस ऑलिम्पिक्समध्ये आपले सगळे खेळाडू देशातले चांगले मेडल्स आणायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि खास आजचा दिवस आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयांसाठी खूप मोठा दिवस आहे की आपला कोल्हापूरचा जो खेळाडू आहे स्वप्नील, त्याने आज ब्रॉन्झ मेडल आणलेला आहे. त्याला नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या सोबत आहेच आणि अपेक्षा करू की अजून येणाऱ्या दिवसामध्ये जास्तीत जास्त मेडल आपल्या भारतासाठी येतील. रक्षाताई, खरं तर स्वप्नीलला केंद्रीय क्रीडा ज्या योजना आहेत त्याच्यानुसार बक्षीस तर मोठं मिळणारच आहे, पण एक केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री या नात्याने तुम्ही त्याच्या इव्हेंटवर कालपासून कशी नजर ठेवून होतात? कारण तो जेव्हा अंतिम फेरीत दाखल झाला तेव्हापासून सगळेजण उत्सुक होते की स्वप्नील मेडल मिळवणार. बघा, ह्यावेळेस भारत सरकार आणि पूर्ण आपलं ऑलिम्पिक असोसिएशनचे, जसं आता पीटी उषा मॅडम आपल्याशी बोलल्या, पूर्णपणे भारत सरकार सगळ्या खेळाडूंसोबत आधीपासनं म्हणजे प्लेयरची पूर्ण तयारी करून घेण्यापासनं सोबत आहे. कुठेही आपण कमी पडू देत नाही की जेणेकरून आपले प्लेयर्स यावेळेस चांगलं परफॉर्मन्स इथे करतील, त्यांचं कॉन्फिडन्स कुठेही कमी होता कामा नये. याच्यासाठी पूर्ण तयारी आधीपासनं भारत सरकारने मुलांसाठी केलेली होती आणि नक्कीच त्याचा फायदा आज कुठे ना कुठे आपल्याला बघायला मिळतोय की मागच्या या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगलं काम क्रीडा विभागामध्ये आता सुरू आहे आणि चांगल्या दर्जाचे आपले खेळाडू हे तयार झाले पाहिजे. चांगलं परफॉर्म त्यांनी तिथे ऑलिम्पिक्सच्या याच्यामध्ये केलं पाहिजे की जेणेकरून की चांगले प्लेयर्स आपले पुढे जातील आणि चांगलं मेडल्स आपल्या देशासाठी आणतील आणि आपल्या सगळ्या देशाचं नाव ते इतर जगामध्ये पुढे घेऊन जातील. यासाठी धन्यवाद रक्षाताई, आपण वेळात वेळ काढून एबीपी माझाशी बातचीत केली त्याबद्दल. आणि सगळ्यात मायेचं घरात कोण असतं ना, तर ती आजी असते. आज कुसाळे कुटुंबियाच्या घरात, कांबळवाडीमधल्या कुसाळे कुटुंबियांच्या घरात जर सगळ्यात आनंद कोणाला झाला असेल तर तो स्वप्नीलच्या आजीला. आणि स्वप्नीलच्या आजीनं एबीपी माझाशी